आपला कृषीप्रधान भारत, आजचा आधुनिक भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय असं म्हणतात. पण ही वाटचाल होत असताना रोजच्या गोष्टी बघितल्यानंतर, भारताचं राजकारण बघितल्यानंतर खंत एकच वाटते की आपण जी शिकलेली लेकरं आहेत ना, अजून पण अंगुठाछाप मंत्र्यांचे गुलाम आहेत. विचार करा तुम्ही, मंत्री बेताल वक्तव्य करतात, आपल्या भारताच्या अस्मितेबद्दल पण बोलतात, माणसांबद्दल पण बोलतात, शेतकऱ्यांबद्दल पण बोलतात. सामान्य माणसाचं तर यांना काही घेणं देणंच नाहीये. भारताचं संविधान फक्त सामान्य माणसाला लागू आहे या भारतामध्ये, बाकी कोणालाच नाही. मग ही परिस्थिती असताना भारत विकसित राष्ट्र कसं होणार आहे हा पण मोठा प्रश्न आहे. विचार करा तुम्ही, भारताचा पंतप्रधान काय लेवलचा असायला पाहिजे, भारतामधले मंत्री काय लेवलचे असायला पाहिजे. कारण की आज भारत सुशिक्षित आहे, भारत सगळ्यात जास्त युवांचा देश आहे. आणि या भारतामध्येच आपली जी व्यवस्था आहे ही अंगुठा छाप मंत्री चालवतात. आणि त्याच्यामुळेच आपला भारत विकसित होण्यापासून राहतोय. आपल्याकडे शिकलेल्या माणसाला एकच समजतं, माझं कुटुंब व्यवस्थित राहिलं की मला काही घेणं देणं नाही, हे राजकारण होत राहील, हे होईल ते होईल. पण लेकरांनो, पोरांनो आणि माणसांनो, विचार करा तुम्ही, तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही जर व्यवस्थेमध्ये आलात तर तुम्ही बदल किती घडवू शकता. मग तुम्ही स्वतःपुरता विचार न करता या समाजाच्या उत्थानासाठी, या समाजाच्या विकासासाठी आणि या भारताला विकसित बनवण्यासाठी मुख्य प्रवाहात आलेलं काही वाईट आहे ना. आणि हे तुम्हाला करावंच लागेल, नाहीतर तुमच्यावरती रोज अत्याचार होणार. तुमच्यावरती नाही झाला तरी शेजाऱ्यावरती तर होणारच आहे ना. आणि प्रत्येकावर वेळ येते, त्यामुळे आजच सावध राहा. आणि माझं मत आहे, शिकलेल्या पोरांनो, भारतीय राजकारणामध्ये एंट्री घ्या आणि या भारताच्या राजकारणाला बदलून एक सुसंस्कृत भारत बनवा आणि इथल्या लोकांसाठी काम करा.